नाशिक मर्चंट्स बँक मालेगाव शाखा गैरव्यवहार प्रकरणी ईडीची छापेमारीत 13,50,00,000 रुपये जप्त। आमदार भावना गवळींची मंत्रिमंडळात वर्णी लागणार, सूत्रांची माहिती। भावना गवळी सध्या विधान परिषद सदस्य। गोठ्यासाठी शासनाचे अनुदान मिळवून देतो म्हणत शेतकऱ्यांची फसवणूक। पंढरपूरमध्ये शेतकऱ्याला दिल्या बनावट नोटा, तब्बल 10,14,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त। शरद पवार यांच्या मार्कडवाडी दौऱ्यापूर्वी माळशिरस तालुक्यात भाजप आक्रमक। माजी आमदार राम सातपुते यांनी मार्कडवाडीत लावले बॅनर। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मनुक्याचे दर वाढण्याची शक्यता। काही महिन्यांपासून मनुक्याचे दर स्थिर असून नवीन वर्षात हे दर वाढण्याची शक्यता। हॉटेल मालक समजून ग्राहकाची हत्या। हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियरची हत्या। हॉटेलमध्ये बिलावरून आरोपीचा कर्मचाऱ्यांशी सुरू होता वाद। नाशिक जिल्ह्यात 327 हेक्टर शेतीला पावसाचा फटका। पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। राणांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीसमोर डान्स, तर नवनीत राणांच्या डान्सवर यशोमती ठाकूरांचा आक्षेप। पुन्हा ठाकूर विरुद्ध राणा वाद पेटण्याची शक्यता। राजकारणात काही मोजक्याच घराण्यांचा दबदबा असल्याचं चित्र। एकाच कुटुंबातील अनेक पिढ्या किंवा अनेक भावंड सत्तेत, एकाच राजकीय कुटुंबात एकापेक्षा अनेक पदं असल्याचं चित्र। नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुनावणी प्रकरणी पूजा खेडकरची औरंगाबाद खंडपीठात याचिका। याचिकेवर 17 डिसेंबरला होणार सुनावणी। भारताचे परराष्ट्र सचिव 9 डिसेंबरला बांगलादेश दौऱ्यावर। हिंदूंसह अल्पसंख्याक नागरिकांवर हल्ल्यामुळे तणाव असतानाच परराष्ट्र सचिवांचा बांगलादेश दौरा। नाफेड आणि एनसीसीएफ कडून चांगल्या कांद्याची खरेदी, ग्राहकांना मात्र मिळतोय सडका कांदा। नाफेड एनसीसीएफच्या खरेदी विक्रीच्या चौकशीची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।